नमस्कार. परखड मतमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज दिनांक 24 मार्च रोजी सकाळच्या सत्रामध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालाविषयी चंदर उदय सिंग नावाचे जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, त्यांनी काही युक्तिवाद सुरू केला होता. कोर्टाने त्यांना प्रश्न विचारल्यानंतर श्री पटवालिया सुद्धा त्यांनी सुद्धा काही युक्तिवाद केले आणि हे मध्यंतरानंतर म्हणजे लंच ब्रेक नंतर दुसरं जे सत्र सुरू झालं दुपारचं, त्याच्यामध्ये सुद्धा या बाबत युक्तिवाद झाले. आणि मुख्यत्वे करून आज जे सकाळी श्री शेखर नाफडे आणि मुकुल रोहतगी यांनी केलेल्या युक्तिवादानंतर हाच एक युक्तिवाद महत्त्वाचा राहिला. माझ्या दृष्टीने आजचं जे एक्सचेंज होतं कोर्टामध्ये आणि पटवालिया आणि श्री चंदर उदय सिंग यांच्यामध्ये जो काही संवाद झाला तो संवाद दिशादर्शक आहे माझ्या. अर्थात गायकवाड आयोगाचा अहवाल, त्याचं महत्त्व काय हे मी सांगीन. पण त्याच्याविषयी इन द कन्क्लुडिंग पोर्शन ऑफ द सबमिशन्स म्हणजे युक्तिवादाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये त्याच्या बाबतीत बोलताना पटवाली यांनी 2 परस्पर विरोधी गोष्टी सांगितल्या. ते महत्त्वाचं वाटतं सांगणं इथं, की त्यांनी एक सांगितलं, की हा जो अहवाल आहे, हा अहवाल हा एक मार्गदर्शक दस्त आहे. म्हणजे ॲडव्हायझरी डॉक्युमेंट असं त्यांनी टर्म वापरली त्यासाठी आणि त्याच्यामुळं याचा ज्युडिशियल रिव्ह्यू एखाद्या जजमेंटसारखा करू नये, असं त्यांचं प्रतिपादन होतं आज. आणि हे सांगण्याचं विशेष असं, की धिस इज टोटली कॉन्ट्राडिक्टरी टू हिज अर्लियर सबमिशन. त्यांनी त्याच्या आधीच्या श्वासात असं म्हणून असं एक सांगितलं होतं, की गायकवाड आयोगाच्या वैधतेला किंवा तो जो गायकवाड आयोगाचा अहवाल आहे, त्याला कोणीही आव्हान दिलेलं नाही, कुठल्याही याचिकाकर्त्यांनी. हेही सांगितलं. शिवाय एक याचिकेच्या ज्याच्यामध्ये श्री तळेकर वकील आहेत आणि ते सुद्धा मर्यादित स्वरूपात आहे, की त्या तळेकरांनी हे सबमिशन केलं सुप्रीम कोर्टासमोर सुद्धा, की मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे. अ, कारण मुस्लिमांची सुद्धा परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वाईट आहे, असं त्यांचं प्रतिपादन होतं. अर्थात त्याच्यावर काय झालं ते महत्त्वाचं नाही. पण मुस्लिमांना आरक्षण मिळावं आणि त्या हे जे त्यांची मागणी आहे, या मागणीच्या पुष्ट्यर्थ किंवा या मागणीचाच एक भाग म्हणून गायकवाड आयोगाच्या वैधतेवर संशय घेतला आणि त्या गायकवाड आयोगाच्या अहवालाची वैधता तपासून पाहावी कोर्टाने, असं त्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. ज्याच्यामध्ये श्री तळेकर हे याचिकाकर्त्यातर्फे वकील आहेत, असं सबमिशन केलं. म्हणजे हे धिस इज कॉन्ट्राडिक्टरी. एकीकडं पटवालिया म्हणतात, की गायकवाड आयोगाचा अहवाल त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू करू नये कोर्टाने आणि एकीकडं हे सबमिशन करतात, युक्तिवाद हा करतात, की त्या अहवालाला कोणी आव्हान दिलेलं नाही, म्हणून त्याची तपासणी करू नये. तर हे परस्पर विरोधी आहे. आणि असं, की गायकवाड आयोग म्हणजे काय? तर महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन. संवैधानिक दर्जा आहे त्याला. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा आहे आणि ह्या संवैधानिक दर्जा असलेल्या आयोगाचा जो अहवाल आहे, हा अहवाल तसाच्या तसा वाचावा. कारण तो एक्सपर्ट्सनी तयार केलेला आहे. समाजशास्त्रज्ञ होते त्याच्यामध्ये आणि मग त्यात एक यादी वाचून दाखवण्यात आली, की त्याच्यामध्ये कोण-कोण होतं. त्या सदस्यांचं क्वालिफिकेशन काय-काय होतं असं. श्री चंदर उदय सिंग ज्यांनी हे आर्ग्युमेंट सुरू केलं, इथून पुढे त्यांचा उल्लेख सिंग म्हणून करेन केवळ. तर सिंग यांनी जे सांगितलं त्याच्यावर मुळात असं सांगणं, की गायकवाड आयोगाचं महत्त्व काय हे मी सांगेन. गायकवाड आयोगाच्या अहवालाचं महत्त्व काय हे मी सांगेन. त्याच्यातल्या आज असं सुरुवात अशी केली श्री सिंग यांनी, की गायकवाड आयोगामधला जो डाटा आहे, दॅट इज द हार्ट अँड सोल ऑफ द रिपोर्ट. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं, की गाभा जो आहे गायकवाड आयोगाचा, तो गाभा म्हणजे त्याच्यामध्ये संकलित केलेली माहिती, त्याच्यातला डाटा आणि त्या डाटाचं पहिलं जे त्यांनी उद्धृत केलं, ते जे कोर्टाला पहिल्यांदा दाखवलं, पान नंबर 838 वर कुठला तक्ता होता. ज्या तक्त्यामध्ये मराठा, कुणबी, इतर मागासवर्गीय आणि खुला प्रवर्ग या 4 मधला तौलनिक काही
आकडेवारी त्याच्यामध्ये होती समाविष्ट. त्याच्यावरून कोर्टाने त्यांना असं सांगितलं, की याच्यावरून तर असं दिसतं, की मराठा समाज अतिशय प्रगत आहे. म्हणजे इतर जातींपेक्षा किंवा इतर त्याच्यातले जे 3 वर्ग आहेत, या 3 वर्गांपेक्षा मराठा समाजाला जास्ती चांगलं मराठा समाजाची परिस्थिती दिसते ह्याच्यावरून. त्याच्यावर पटवालिया म्हणाले, की तसं नाही, सर्वात वाईट अवस्था मराठा समाजाची आहे. आणि मग हे सुरू झालं, की त्या गायकवाड आयोगाचा अहवाल जी माहिती संकलित करण्यात आली, ती माहिती प्रत्येक रेव्हेन्यू डिव्हिजनमधून अ, एक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, एक म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे एक महानगरपालिका आणि एक नगरपालिका अ, आणि प्रत्येक काही ठराविक जिल्ह्यांमधले अ, 5 5 तालुक्यांमधल्या 2-2 गावांमध्ये प्रत्येकी एक गाव असं की ज्याच्यामध्ये 3,000 पेक्षा कमी वस्ती आहे. एक गाव असं की ज्याच्यामध्ये 3,000 पेक्षा जास्ती वस्ती आहे आणि ह्या गावांची निवड कशी केली? तर ज्या गावांमध्ये मराठा लोकसंख्या प्रबळ आहे, त्याची निवड केली आणि मग कोर्टाने विचारलं, की ही पद्धत आम्हाला काही योग्य वाटत नाही. हे कसं ते सांगा, की जिथं मराठा आहेत तिथं तुम्ही गेलात आणि जिथं मराठा बहुसंख्य नाहीत, अशाशी त्याची तुलना कशी होऊ शकते आणि त्या माहितीवरून तुम्ही मागासलेपणाचा अंदाज कसा लावू शकता? आणि इथपासून जी सुरुवात झाली, की कोर्टाने अहवालाच्या वैधतेविषयी, त्याच्यातल्या माहितीच्या तथ्याविषयी आम्हाला काही शंका नाही. ती माहिती संकलित केली, तुम्ही ती बरोबर केली. पण त्या माहितीवरून मागासलेपण सिद्ध होतंय किंवा या माहितीवरून जो निष्कर्ष काढण्यात आलेला आहे, तो निष्कर्ष काढता येऊ शकतो का? याच्याविषयी आम्हाला समजावून सांगा, असं कोर्टाने वारंवार विचारलं. आणि मग जी काय एक्सचेंज झाली, त्या म्हणजे जे प्रश्न विचारण्यात आले, त्या प्रश्नांमधला एक प्रश्न असा होता, की तुम्ही हे सांगता, की प्रतिनिधित्व पर्याप्त नाही. आता पर्याप्त प्रतिनिधित्व वगैरे, वगैरे हे तत्व काय आहे ते मी सांगेन. पण पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, ही मागासलेपणाची खूण नाही असं कोर्टाचं म्हणणं. की तुम्हाला असं म्हणायचंय का, की पर्याप्त प्रतिनिधित्व नाही म्हणून मराठा समाज मागास आहे? तर आम्हाला तसं नाही वाटत, की पर्याप्त प्रतिनिधित्व नसलं, तर एखादी जात मागास होऊ शकते. पर्याप्त प्रतिनिधित्व नसण्याचे अनेक कारणं असतील. मागासलेपण हे काही कारण असू शकत नाही त्याचं किंवा मागासलेपण आणि अ, तुम्हाला पर्याप्त प्रतिनिधित्व नाही कारण तुम्ही सुशिक्षित नाहीत किंवा व्हाईस वर्सा. तर हे जे काय चाललेलं आहे, ह्या सगळ्यामध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातले जे महत्त्वाचे मुद्दे, ते तक्ते एकत्रितरित्या वाचावेत. समग्र जी सामग्री आहे, त्या सामग्रीचा साकल्याने विचार व्हावा. एक-एक कागद कुठला घेऊ नये किंवा एक-एक त्याच्यातला तक्ता वाचू नये. इन आयसोलेशन इट शुड नॉट बी रेड ॲज अ स्टँड अलोन डॉक्युमेंट अशा अर्थाचं प्रतिपादन चंद्र सिंग यांनी केलं. आणि एकंदरीत जी माहिती संकलित केलेली आहे, त्या माहितीचं पृथक्करण करून, त्या माहितीचं अ, विश्लेषण करून गायकवाड आयोग ज्याच्यामध्ये की त्या क्षेत्रातले तज्ञ होते, या तज्ञांनी मिळून हा निष्कर्ष काढलेला आहे, की मराठा समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीय आहे. आणि मग एक सांगितलं, की अ, ह्यांच्यातलं जे प्रमाण आहे ते शेतकऱ्यांचं सर्वात जास्त आहे. पुन्हा त्याला कोर्टाने विचारलं या बाबतीत. म्हणजे हा जो त्यांनी युक्तिवाद केला, त्या युक्तिवादाला कोर्टाने चॅलेंज केलं. त्यांनी सांगितलं, की शेतीमध्ये असणं हे मागासलेपणाचं लक्षण नाही. म्हणजे शेती करणं कोणी किंवा शेतमजुरी करणं ही मागासलेपणाचं लक्षण कसं काय होऊ शकतं? आणि मग सांगण्यात आलं, की म्हणजे उपचारांची उपलब्धता, त्यांचे कच्चे घरं आणि त्यांच्या स्थलांतराचा जो एक अनुपात आहे, मराठा जातीच्या हालापेष्टांची ती पावती आहे, की इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं आणि स्थलांतर जे होतं, हे स्थलांतर मुख्यत्वे शहराच्या झोपडपट्ट्यांमध्ये होतं. असं एक सबमिशन करण्यात आलं, असा एक युक्तिवाद करण्यात आला आणि मग कोर्टाने विचारलं, की अ, स्थलांतर शक्यतोवर गावातून जेव्हा शहरात येतात लोक, तेव्हा झोपडपट्ट्यातच राहतात आणि झोपडपट्ट्यात स्थलांतर झालं, हे मागासलेपणाचं कसं काय लक्षण होऊ शकतं? तर
असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या सत्यतेविषयी आम्हाला शंका नाही. अहवालामध्ये जी माहिती संकलित केली ती चूक आहे असं आमचं म्हणणं नाही. त्या माहितीवर आम्हाला विश्वास ठेवावा लागेल कारण आमच्याकडे दुसरी कुठली संकलित माहिती नाही. तरी पण तुम्ही जो सांगताय तो निष्कर्ष त्याच्यावरून निघतो, या गोष्टीवर आम्हाला विश्वास ठेवायला जड चाललंय, असं न्यायालयाचं म्हणणं होतं. आणि मग त्याच्याविषयी जी काय चर्चा झाली, त्या चर्चेतून एक असंही एक निघालं, की श्री सिंग यांनी एक वैयक्तिक त्यांची बाब सांगितली. त्यांनी सांगितलं, की मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा हायकोर्टामध्ये एकच न्यायाधीश होते मराठा. ते पहिले मराठा जातीचे न्यायाधीश असावेत श्री पी.बी. सावंत. जे पुढं सुप्रीम कोर्टात गेले अर्थात पी.बी. सावंत. इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयामध्ये सावंतांच्या जजमेंटला खूप आदराचं स्थान आहे. 9 न्यायाधीशांपैकी इंदिरा साहनीमधल्या श्री पी.बी. सावंत होते आणि खूप मोठी म्हणजे ज्युडिशियल अथॉरिटी पी.बी. सावंतांना त्यांच्याकडे बघितलं जातं. आदरणीय व्यक्तिमत्व ज्युडिशियरीमधलं. ते पी.बी. सावंत होते आणि उदय सिंगांनी असं सांगितलं श्री सिंग यांनी असं सांगितलं, की ते जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याच्यानंतर एकच न्यायमूर्ती हायकोर्टामध्ये उरले होते मराठा आणि ते म्हणजे श्री कोळसे पाटील. मग सुप्रीम कोर्टाने विचारलं आज, की मराठा आता किती आहेत मुंबई हायकोर्टामध्ये मराठा जातीचे जजेस याच्याविषयी आम्हाला उत्सुकता आहे. तर ते सांगतील यथावकाश ती माहिती गोळा करून ते सांगतो असं म्हणाले. तर एक असंही सांगण्यात आलं, की आय-ए-एस, आय-एफ-एस, आय-पी-एस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस यांच्यामध्ये ज्या अनुपातामध्ये मराठा जातीचे लोक आहेत, ते अत्यल्प प्रमाणात मराठा जातीचे लोक आहेत या ठिकाणी. तर म्हणाले, की केंद्रीय ज्या सेवा आहेत त्याच्यामध्ये तर मराठा जातीचा काही विषयच नाही. कारण केंद्रीय सेवांमध्ये मराठा आरक्षण लागूच नाहीये. आणि तो मुद्दा गैरलागू इथं, कारण त्याच्याविषयी विचार करायचाच नाहीये केंद्रीय सेवांविषयी. मग एक सांगितलं, की आय-ए-एस, आय-पी-एस, आय-एफ-एस हे जे आहेत याच्यामध्ये प्रमोटी सुद्धा भरपूर असतात. मग कोर्टाने विचारलं, की ठीक आहे तुम्ही सांगताय, की या सेवांमध्ये आम्हाला तक्ता दाखवा जो, की ग्रेड बी एंड अबोव्ह त्याच्यामध्ये किती तो तक्ता दाखवला नाही. म्हणजे कोर्टाने जे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचं उत्तर नव्हतं द्यायचं. हे आज दिसलं, की कोर्टाने असं विचारलं, की हा जो तक्ता तुम्ही दाखवताय 838 वरला, त्याच्यावरून तर असं दिसतंय, की मराठा जातीची परिस्थिती इतर लोकांपेक्षा चांगली आहे. मग म्हणाले, की तो कागद वाचू नये. तर म्हणाले, "तुम्हीच सांगितलं हे. वी डिड नॉट इन्व्हाईट धिस." आम्ही तर मागवलं नव्हतं याच्यावर तुमचं मत काय आहे ते. तुम्ही स्वतःहून हे सांगितलं. तुम्ही स्वतःहून हा डाटा दिलाय. तुम्ही स्वतःहून हे यू आर प्रोपाउंडिंग धिस डॉक्युमेंट, धिस गायकवाड कमिशन रिपोर्ट आणि आता गायकवाड कमिशनचा रिपोर्ट का महत्वाचा आहे हे सांगणं. इंदिरा साहनीच्या न्यायतत्वामध्ये किंवा इंदिरा साहनीचा डायरेक्ट एक जो मुख्य अंश असा, की इंदिरा साहनीनी सांगितलं, की 50% ची मर्यादा नाही ओलांडता येणार. पण 50% ची मर्यादा ओलांडायची असेल तर विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे ह्याच्याविषयी राज्यांनी स्वतःला समाधान करून घेतलं पाहिजे स्वतःचं. इट शुड बी द स्टेट शुड बी सॅटिस्फाईड दॅट देअर एक्झिस्ट एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस फॉर व्हिच देअर शुड बी क्वांटिफायबल डाटा. आता हे महत्वाचं, की अपवादात्मक परिस्थिती नुसती आहे हे सांगून चालणार नाही. त्याच्याविषयी संख्यात्मक अहवाल आणि संकलित माहिती ही कोर्टासमोर सादर करण्यात आली पाहिजे आणि ती संकलित माहिती, तो संख्यात्मक अहवाल, दॅट क्वांटिफायबल डाटा, दॅट इज इन द फॉर्म ऑफ गायकवाड कमिशन रिपोर्ट. हे महत्वाचं, की 2014 मध्ये जो अध्यादेश देऊ केला होता, त्याच्या वेळी सगळ्यात मोठा लॅक्युना त्या 2014च्या अध्यादेशाद्वारे देण्यात आलेल्या आरक्षणाचं अ, सगळ्यात मोठा जो अभाव होता त्याच्यामध्ये, तो होता संख्यात्मक अहवालाचा. जे राणे समितीने जो अहवाल दिला होता, त्या राणे समितीला संवैधानिक काही त्याला आधार नव्हता. किंबहुना ती राणे समिती जी होती ती एक मंत्र्यांची उपसमिती होती काहीतरी ती. मंत्री आणि इतर काही लोक तत्कालीन रेव्हेन्यू मिनिस्टर ते जेव्हा राणे होते, त्या राणेंना 11 सदस्यीय एक त्यांनी
समिती नेमली ज्याचे अध्यक्ष राणे होते आणि मग राणेंनी माहिती गोळा केली वगैरे, वगैरे. तर 2014 मध्ये जेव्हा हायकोर्टाने स्थगिती दिली, त्या स्थगितीमध्ये मुख्य कारण हेही एक होतं, की इंदिरा साहनीच्या तत्वानुसार, न्यायनिर्णयानुसार 50% आरक्षण जर तुम्हाला ओलांडून द्यायचं असेल, तर त्याच्यासाठी अपवादात्मक परिस्थिती आहे हे सिद्ध करणारा संकलित क्वांटिफायबल डाटा पाहिजे. That quantifiable data has been brought in by the state government in the form of the गायकवाड कमिशन रिपोर्ट आणि ते गायकवाड आयोगाच्या अहवालाचं महत्व आहे. म्हणजे 2018 आणि 2014च्या कायद्यांमधला दोन जे आरक्षण दिले होते, त्यांच्यामधला मुख्य फरक असा, की आधीचं आरक्षण अध्यादेशाद्वारे देण्यात आलं होतं. नंतरचं 2018चं आरक्षण जे आहे ते कायद्याद्वारे देण्यात आलं आणि जजमेंट जेव्हा आलं मुंबई हायकोर्टाचं, त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाची वैधता तपासताना हायकोर्टाने एक निष्कर्ष असा दिला, की आधीच्या ज्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती, त्याच्यामधला मूळ जो अभाव होता, की संकलित माहिती नव्हती, क्वांटिफायबल डाटा नव्हता. दॅट लॅक्युना हॅज बीन क्युअर्ड बाय द स्टेट इन द फॉर्म ऑफ द गायकवाड कमिशन रिपोर्ट. तो जो अभाव होता, ती जी त्याच्यातली त्रुटी होती, त्या त्रुटीची दुरुस्ती सरकारने गायकवाड आयोगाचा अहवाल त्या आयोगाच्या अहवालाच्या निष्कर्षावरून ती त्रुटी दूर करण्यात आली आणि आता राज्य सरकारला हे समाधान आहे. द सब्जेक्ट टू सॅटिस्फॅक्शन ऑफ द स्टेट नाऊ that there exists exceptional and extraordinary circumstances in which the Maratha should be given reservation. 50%च्या वर आरक्षण देऊ करण्याची अपवादात्मक विशेष असाधारण परिस्थिती मराठा जातीच्या बाबतीत आहे, याच्याविषयी समाधानकारक माहिती गायकवाड आयोगाच्या अहवालाने दिली. म्हणून मराठा आरक्षण जे देऊ केलंय महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये, ते वैध आहे असं मुंबई उच्च न्यायालयाने 2019 मध्ये ठरवलं आपल्या न्यायनिर्णयामध्ये. आणि आता मग आज जे सुप्रीम कोर्टामध्ये झालं, त्याच्यामध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या वैधतेविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. आणि त्याच्याविषयी जे युक्तिवाद झाले किंवा जे प्रश्नोत्तर झाले, ते तसेच्या तसे सांगणं, की मला सांगण्यात की मी म्हणजे कमेंट्समध्ये मी व्हिडिओ छोटा करावा हे एक आहे. आणि फक्त मुद्दे सांगा, तर हे फक्त मुद्दे सांगणं, की टर्म्स ऑफ रेफरन्स जे होते, गायकवाड आयोगाच्या अहवालाचे टर्म्स ऑफ रेफरन्स जे होते, त्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये एक होतं, की अपवादात्मक परिस्थितीची व्याख्या तयार करणं, दॅट दॅट दे शुड डिफाईन गायकवाड कमिशन शुड गायकवाड रिपोर्ट or the Gaikwad Commission should define what the exceptional and extraordinary circumstances are so as to warrant award of reservations beyond 50%. 50% पेक्षा जास्ती आरक्षण देऊ करण्यासाठी विशेष असाधारण परिस्थिती काय अपवादात्मक ते सांगावं. तर त्याची व्याख्या करा, असा एक टर्म ऑफ रेफरन्स होता. अर्थात ह्याच्याविषयी फक्त उल्लेख केला. ते कसं सिद्ध केलंय ते आजच्या युक्तिवादामध्ये ते कोणी सांगितलं नाही, न पटवाले यांनी न सिंगनी. आणि मग जे प्रश्नोत्तर झाले, ते प्रश्नोत्तर असे, की तुम्ही जी पद्धत सांगितली, की गावागावांमध्ये जाऊन तुम्ही गोळा केलं, हे बरोबर नाहीये. तुम्ही मराठा बहुल जे गाव आहेत, ते खेडे घेतले आणि जिथं मराठा प्रबळ नाहीत, जिथं बहुसंख्य नाहीत, त्यांची तुलना कशी करू शकता तुम्ही? ही पद्धत योग्य नाही असं आम्हाला वाटतं. म्हणले स्थलांतर होऊन हे लोकं झोपडपट्टीत जातात. तर सांगितलं, की हा युक्तिवाद होऊ शकत नाही. हा युक्तिवाद ग्राह्य नाहीये. तर इतके मुख्यमंत्री जे मराठा समाजाचे आहेत, असं सांगण्यात येतं, की मराठा समाजाचे खूप मुख्यमंत्री आहेत. ही तर सर्वांच्या माहितीतली गोष्ट आहे. अ, म्हणजे मराठी लोकांना तर ही माहिती आहे, की मराठा जातीचे खूप मुख्यमंत्री होते. तर त्यांनी सांगितलं, की 30% मराठा जे आहेत हे म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 30% मराठा जातीचे लोक आहेत आणि स्वाभाविक आहे, की त्यांच्यातून येतात. पण राजकीय दृष्ट्या ते जरी प्रबळ असले, तरी आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास असू शकतात. श्री उदय सिंग यांनी श्री सिंग यांनी बिहारचं उदाहरण दिलं, की तिथं राजकारणी जे लोक आहेत ते यादव आहेत.
ते राजकीयदृष्ट्या अतिशय प्रबळ आहेत. तरी पण त्यांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये होतो. आता इथं पुन्हा एकदा, की इतर मागासवर्गीयांचा उल्लेख आला आणि एक ह्याच्या आधी सुद्धा गायकवाड आयोगाविषयी जे संचेतींनी सांगितलं होतं, की गायकवाड आयोगाचा अहवाल तसाच्या तसा जरी स्वीकारला, तरी ॲट बेस्ट काय होईल, की मराठा जातीचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांमध्ये करता येईल. गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार वेगळा प्रवर्ग तयार करता येणार नाही. तुम्ही जे सांगता कोर्टाने विचारलं, की मराठा लोकांची स्थिती इतरांपेक्षा अ, वाईट, ते आमच्या मते बरोबर नाही, की किती मराठा सरकारी नोकरीत आहेत, तो सर्वात मोठा भाग आहे. नोकरीतील आरक्षणामध्ये मराठा इतर कोणापेक्षाही जास्ती आहेत, असं आम्हाला सकृतदर्शनी तुम्ही दाखवलेल्या तक्त्यांवरून दिसतं, असं कोर्टाने सांगितलं. त्याच्यावर सिंग म्हणाले, की प्रतिनिधित्वाचा विषय, विषय प्रतिनिधित्वाचा आहे आणि मग हे फार कमी आहेत आय-पी-एस, आय-एफ-एस वगैरे, वगैरे. कोर्टाने सांगितलं, की हे जे तुम्ही उदाहरण देताय, हे उदाहरण योग्य आहे असं आम्हाला वाटत नाही आणि केंद्रीय सेवांमध्ये मराठा आरक्षणाचा विषयच नाही. अजून एक सिंग यांनी आज युक्तिवाद केला, की अ, इतर मागासवर्गीय जे आहेत, त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपाताच्या 97-98% आरक्षण आहे आणि मग मराठ्यांना का नको? जे इतर मागासवर्गीयांपेक्षा वाईट परिस्थितीमध्ये आहेत. कोर्टाने सांगितलं, की हे 16% जे आरक्षण ड्यू केलेलं आहे, हे 16% आरक्षण कमी वाटतं तुम्हाला? नाही, नाही होणार आहे ते 100% आरक्षण जसं आहे तसं आरक्षण आम्ही हे म्हणतोय, की हे आरक्षण जे आहे ते योग्य देऊ केलेलं आहे. की मग म्हणाले, की आयोगाने जो जी माहिती कुठून-कुठून गोळा केली, म्हणजे युनिव्हर्सिटीजकडून कसं मागवलं, सरकारी ऑफिसेसमधून कसा माहितीचं संकलन केलं. कोर्टाने सांगितलं, की माहिती संकलित केली तुम्ही, त्याच्याविषयी शंका नाही. माहिती कशी संकलित केली हे महत्वाचं नाही. त्या माहितीवरून तुम्ही जो निष्कर्ष काढू इच्छिता, की मराठा समाज मागासलेला आहे, तो निष्कर्ष योग्य नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि अ, आता असं सांगणं, की गायकवाड आयोगाच्या अहवालाचा अ, विचार कोर्टाने करावा की नाही, हे सर्वस्वी आता कोर्टाचा विवेकाचा भाग आहे. पण मुंबई हायकोर्टामध्ये तरी आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपण जे युक्तिवाद सादर झालेले बघितले, त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा होता, की ज्या एका दस्तावरून मराठा समाजाची मागासलेपणाची स्थिती, त्याच्याविषयी राज्यांनी समाधान करून घेतलेलं आहे स्वतःचं. तो म्हणजे गायकवाड आयोगाचा अहवाल. त्या अहवालाचा आधार जर मुळात चूक, त्याच्यातले निष्कर्ष जर चूक, तर मराठा आरक्षण अवैध आहे, हे सकृतदर्शनी सिद्ध होतं. याच्याविषयी अ, कोर्टानी अंतरिम आदेशामध्ये पुन्हा एकदा हे सांगणं, की अंतरिम आदेशामध्ये सकृतदर्शनी मराठा जातीची परिस्थिती अपवादात्मक आणि विशेषासाधारण आहे, ज्याद्वारे त्यांना आरक्षण देता येईल, असं आम्हाला वाटत नाही, असं सुप्रीम कोर्टाने मत नोंदवलंय. आणि अहवालावरून सुद्धा हे सिद्ध होत नाही, की तशी कुठली मागास परिस्थिती आहे. अ, म्हणजे अहवालातल्या निष्कर्षावरून तशी कुठली अपवादात्मक परिस्थिती आहे, हे सकृतदर्शनी सिद्ध होत नाही, हे कोर्टाने सांगितलं. त्या परिप्रेक्ष्यामध्ये आजच्या सुनावणीमध्ये जी चर्चा झाली, त्या चर्चेचं आणि म्हणजे इन द कन्क्लुडिंग पोर्शन ऑफ द सबमिशन्स जे एक महत्वाचं असं, की पटवाल यांनी एक सांगितलं, की हा जो अहवाल आहे, हा अहवाल नेहमीसाठी नाही. हा अहवाल 10 वर्षांसाठी आहे. 10 वर्षांनी त्याचा रिव्ह्यू व्हावा, हे त्या अहवालामध्येच नमूद आहे. आणि असं असताना त्या अहवालाच्या वैधतेविषयी कुठं शंका उपस्थित करू नये कोर्टाने. साकल्याने विचार करून त्या अहवालातले निष्कर्ष स्वीकारावेत. कोर्ट ह्याच्यावर काय करतं हे अर्थात आले. आपण मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात आहोत. जे ठरलं होतं आधी, त्याप्रमाणे उद्या हिअरिंगचा शेवटचा दिवस आहे. अर्थात राज्य सरकारतर्फे जे युक्तिवाद करायचे ते आज राज्य सरकारांतर्फे झाले. मेघालयतर्फे आज युक्तिवाद झाला, की मेघालय दूरवर्ती प्रदेश आहे. अ,
पूर्वोत्तर राज्यांपैकी एक आहे आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये विशेष असाधारण आणि अपवादात्मक परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आरक्षणाचा टक्का 50% वर मर्यादित करू नये, असं मेघालयच्या वकिलांनी सांगितलं. इतर राज्यांचे झाले. आज काही हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचे सुद्धा सबमिशन झाले, युक्तिवाद झाले. उद्या अ, उरलेल्या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आणि त्याच्यानंतर रिजॉइंडर म्हणजे अपीलंट्स जे आहेत, मराठा आरक्षणाचे विरोध करते, त्यांना आत्तापर्यंत जे इतरांनी युक्तिवाद केलेले आहेत, म्हणजे मराठा आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या लोकांनी जे युक्तिवाद केलेले आहेत, त्याच्यावर उत्तर द्यायचं उद्याची तारीख आहे. कदाचित उद्याची सुनावणी आणखी एखाद दिवस होईल. इथं हे नमूद करणं, की 102व्या घटना दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरही सुनावणी होईल लवकरच. म्हणजे ती मराठा आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अपिलांबरोबरच अ, 102व्या घटना दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेसुद्धा सुनावणी होऊन त्याचा सुद्धा निकाल येणार आहे. त्याच्यामुळे ही सुनावणी आणखीन कदाचित लांबेल. जरी मराठा आरक्षणाची सुनावणी संपली, तरी त्या सुनावणीकडं लक्ष कारण ती सुनावणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत याचा निकाल येणं अपेक्षित नाहीये मराठा आरक्षणाचा. तो निकाल कधी येईल याच्याविषयी मला कमेंट्समध्ये भरपूर क्वेरीज असतात. म्हणजे जवळपास प्रत्येक व्हिडिओ खाली क्वेरी देतात. लोक आतुरतेने वाट बघतायत आणि ह्या आतुरतेने वाट बघणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त आतुरतेने कोण वाट बघतंय, तर ते उमेदवार जे परीक्षार्थी आहेत, ज्यांच्या भरती प्रक्रिया रखडलेल्या आहेत गेल्या 2 वर्षांपासून आणि केवळ आणि केवळ मराठा आरक्षणाविषयीची संदिग्धता, मराठा आरक्षणाविषयीचं जे काय पुढे स्थगिती आली, मध्ये कोरोना काळ आला, येन-केन प्रकारे भरती प्रक्रिया रखडलेली आहे. त्याच्यातले जे उमेदवार आहेत, ते त्या उमेदवारांना हे प्रकरण लवकरात लवकर संपावं असं वाटतंय. अर्थात सर्वांचीच ही अपेक्षा आहे, ही आशा आहे, की प्रकरण लवकरात लवकर असं ना तसं व्हावं, याचा निकाली लागावं प्रकरण. जे काय चाललेलं आहे त्याचं वृत्तांकन करतोय मी. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. परखड मतसाठी आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद.